तर नमस्कार मित्रांनो, आपण कशा आहात? तर मित्रांनो, तुम्ही जर हिंदी बिग बॉस बघत असाल म्हणजे सलमान खानचा शो आहे हिंदी बिग बॉस 90. तर त्यामध्ये एक बसीर अली म्हणून एक व्यक्ती होता. तर तो आपला प्रणित भाऊ महाराष्ट्राला असं बोलत होता की मी तुला बाहेर काढीन. तर मित्रांनो, बाहेर काढेल तो बोलत होता. तो काय बोलला की तुम्ही सगळे म्हणजे तिथं त्याचे काही त्यांनी एक असा ग्रुप बनवला होता, फंटा ग्रुप. तर फंटा ग्रुपमधनं तो म्हणे की आम्ही सगळे तुला आहे ना नॉमिनेट करत राहू. आणि भाई त्यांनी केलंच ना भाई. त्यांनी ते कंटिन्यू म्हणजे आता एवढं बिग बॉस आहे ना, याच्यात ते भाई त्या कंटिन्यू त्या प्रणितला नॉमिनेट करत होते. आणि आम्ही सगळे मिळून तुला बाहेर काढून टाकू. पण भाई यावेळेस वेगळीच गोष्ट घडली ना. अरे तो स्वतःच बाहेर गेला. हा ना, तो स्वतःच बाहेर गेला. तर बिग बॉसमधनं त्याला बाहेर काढून टाकलं. तो नॉमिनेट झाला होता. आणि आपण जे मित्रांनो सगळ्यांनी सपोर्ट मिळून जे प्रणित भाऊला वोटिंग केलं आहे, त्यावेळेस सगळ्यांना महाराष्ट्रीयांना सगळ्या पोरांना धन्यवाद. आणि भाई तो पण ही हसायची गोष्ट नाही आहे. तो स्वतःहून बाहेर निघाला याचं कारण म्हणजे तो स्वतःच होता. तो स्वतः काहीच करत नव्हता मित्रांनो तिथं. तो फक्त आहे ना अशा 2-4 पोरी पकडल्या होत्या तिथल्या आणि ते लफडे चालू होते त्याचे. या पोरीला विचारायचं तुला डेटला घेऊन जातो, त्या पोरी सांगती खेळायचा, या पोरी सांगती लफडा बनवायचा प्रयत्न करायचा. पण भाई हा लफड्याचा शो नाही आहे, हा फॅमिली शो आहे. इथं काहीतरी आपलं स्वतःचं पाहिजे. स्वतः काहीतरी प्रेक्षकांना एंटरटेनमेंट केलं पाहिजे, स्वतः काहीतरी करून दाखवलं पाहिजे. दुसऱ्याचे भांडणं त्याच्यामध्ये स्वतः जाऊन घुसायचं, एखादा शब्द पकडायचा. आणि दुसरा म्हणजे त्याचा एक मित्र होता कोणतरी अमल. तर त्या अमल काही बोलला का हा बाई त्याचा एक विरोधाचा एक शब्द पकडायचा आणि त्याच्यानंतर झगडे चालू. मग स्वतःचं काहीच नव्हतं. एक नेहल म्हणून आहे, तर तिच्यावरनं पण तिचा काही झाला का हा मॅटर स्वतः मध्ये पडायचा. म्हणजे कोणाचाही मॅटर हो तिथं, हा तिथं फक्त मध्ये जायचा. अरे काही भेटेल का आपल्याला शब्द, लगेच शब्द पकडायचा आणि त्याच्यावरनं समोरच्याची चालू. तर मग असं चालत नाही मित्रा. कारण की कसं आहे माहिती आहे का, हा शो आहे ना फॅमिली शो आहे. आणि लोकांना बाहेरून दिसतं भाई का तू तिथं काही करत नाही आहे. तिथं भास मारून फायदा नाही आहे. तिथं नेमके तू काय बोललं पाहिजे, एंटरटेनमेंट केलं पाहिजे, स्वतःचे मुद्दे पाहिजेत. अशावरच शो चालतो आणि अशावरच व्यक्तिमत्व दिसतं. तुझं व्यक्तिमत्वच दिसत नव्हतं, त्याच्यामुळे तू नॉमिनेट झाला आणि त्या शो तू बाहेर पण गेला. आणि याच्यामध्ये प्रणितचा विषय नाही आहे काही का प्रणितमुळे बाहेर गेला की महाराष्ट्र सपोर्ट जास्त आहे. आणि महाराष्ट्रीयन सपोर्ट तर आहेच, पण तू स्वतः काही केलं तरच त्या शोमध्ये टिकतं माणूस. तू काही केलंच नाही, काही उखाडूच शकला नाही, म्हणून तू बाहेर गेला. समजलं? ओके.